रात्रंदिवस सेवा बाळूमामाची ही चालूच आहे. आणि बाळूमामा द्यायची आणि बाळूमामाचा असा चमत्कार आहे की जर बाळूमामाच्या मेंढीची सेवा केली तर त्याचं घरचं सुद्धा काम पूर्ण झालं पाहिजे, एवढी बाळूमामाची ताकद आहे. आणि बाळूमामाच्या 19 पालख्या येते, 19 पालख्या अशा प्रत्येक भागात फिरत राहतात. ती रात्रंदिवस सेवा बाळूमामाची ही चालूच आहे. आणि बाळूमामान सांगताना सांगितले, माझ्या जर भक्ताला धक्का कोणी लावल त्याच्या 6 महिन्याच्या आत त्याचा हात काढीन, असं बाळूमामान सांगितलेलं आहे. आणि बाळूमामांच्या मेंढरांची जर सेवा तुम्ही करत जर निघाला तर तुमच्या आयुष्यात सुद्धा काही सुद्धा कमी पडणार नाही, असं बाळूमामांचा शब्द आहे. बरोबर. आणि बाळूमामान सांगताना सांगितले, जर तुम्हाला माझी मेंढर राखायची जमली नसली तर आदमापूरच्या डोंगरात तुम्ही नेऊन सोडा, दगड धोंड मेंढर राखतील, असं बाळूमामाने शब्द दिला. म्हणून ही भाविक भक्ती आहेत का नाही, संपूर्ण ही बाळूमामाच्या सेवेसाठी येते ती. आणि जो बाळूमामाच्या माणूस सेवेत आलेला आहे त्या माणसाचा आजार सुद्धा बरा झालेला आहे. बाळूमामा सांगताना सांगितले, ज्याला बोला येत नाही त्याला सुद्धा बाळूमामानं तोंड दिले बोलायसाठी, जो पांगळा आहे तो सुद्धा माणूस तिथं चांगला झालेला आहे, असं बाळूमामांचा शब्द आहे. आणि अवरात्री ही रात्रंदिवस सेवा ही बाळूमामाची चालूच असत्या. 19 पालख्या येते आणि 19 पालखी जरी गेला असा तर तुम्हाला हाय एवढी अशी मंडळी दिसणार, एवढा बाळूमामाचा महिमा.